रामकृष्ण हरी. आपला जर आपण स्वधर्म सोडला तर काय होतंय? माऊली या ठिकाणी 18व्या अध्यायात लिखाण करतात. जसं एखाद्याला अमृताचा घडा दिला आणि त्या अमृताच्या घड्यामध्ये त्या बाईनं रवी टाकला, त्याला दोर लावला आणि घुसळण घुसळत बसली. आता अमृताला घुसळल्याच्या नंतर त्याच्यातून काय निघाल बरं? तसं आपला स्वधर्म सोडून, आपला संप्रदाय, वारकरी संप्रदाय सोडून काही लोक इतर संप्रदायामध्ये प्रवेश करतात. त्याच्यातमध्ये काय मिळेल? यरवी अमृत मंथना सारिखे होईल अर्जुना, जरे निघशील अनुष्ठाना संप्रदाया विन. म्हणून अर्जुनाला सांगितलं, अर्जुना जर देव म्हणतात तू संप्रदायाला सोडशील, अर्जुनाचं निमित्त आहे ते आपल्याला सांगितलं आहे. जर संप्रदाय सोडताल ना तुम्ही तर कसं होईल? बाकीच्या संप्रदायाला माऊली नावे ठेवत नाहीत, पण अमृताचं मंथन केल्यासारखं होईल. किती जरी अमृताचं मंथन केलं, अहो अमृत डायरेक्ट पिण्याची वस्तू असती. नाबदेचे नारळ गोमटे, कवठी काढीते अति वखटे. रुखोद असतो रुखोद, आणि रुखोदामध्ये साखरेचं नारळ केलेलं असतं. त्याची कुठं कवठी म्हणजे त्याची वरची साल काढायची, शेंडी काढायची असती का? नाही ना. पण ज्याला काही समजत नाही ते त्याची शेंडी काढतं. तसं आपला जो स्वधर्म आहे, आपला जो हा वारकरी संप्रदाय आहे, आपला जो विटेवरचा पांडुरंग परमात्मा आहे, त्याचीच आपण भक्ती करायला पाहिजे. इतर काही भानगडीत पडायला पाहिजे नाहीये. रामकृष्ण.